नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मागे 3 जण हात नमस्कार करून बसलेत आणि मी पुढे ह्यांची ड्रायव्हर ड्युटी निभवताना ड्रायव्हर बनून चाललेलो आहे. पण हा बॅग्स ठेवले तिकडे, सगळ्या बॅग ठेवल्या. हो, कारण म्हणजे तुम्हाला बसायला मागे कम्फर्टेबल आहे ना बसायला सगळ्यांना. तुम्हाला मम्मी, तुला शिवानी, मला तर एकदम कार मस्त मिळाली. आणि कार मस्त. आम्ही Volkswagen Vento घेतली आहे. मला कधीपासून अशा नवीन नवीन गाडी चालवताना मला भरपूर आवडतं, मजा येते. हा, काय बोलत होतीस? ड्रायव्हर ड्युटीज बोलू नको, शिवानीला गाडी चालवायला देत नाही तू. मी देईन पण ईव्हीएम वाले जर बघत असेल तर ते बोलतील नका देऊ, नको. तर आता आम्ही निघालोय आमच्या Airbnb ला. बाकी तुम्हाला शिवानी मागे सांगेल, कारण मला गाडी चालवायची आहे. गाईस थांबा, तुम्हाला देतो. ओव्हर टू शिवानी. 1 2 3. मला का देतोस? आता काहीच नाहीये, मी केस चुकवत बसली आता इकडे. आणि यार जेव्हापासून आम्ही कॅमेरामध्ये शूट करायला लागलो ना, मला मी प्रेमात पडले परत. कारण की आम्ही ना आधी डीजे वापरायचो ना, तर आम्ही सेटिंग्स नाही केले होते नीट. आणि आता आम्ही शिकलो. आम्ही नाही शिकलोय, आता माझा नवरा शिकलाय. हा, यशने मला पण सांगितलं असतं, मी पण ते सेटिंग सगळे केले. येस, आता मस्त आम्ही मस्त कुर्तीज वगैरे आणलेत, दोघांनी प्लॅन करून असे कपडे आणलेत छान. तर बघूया आता दिवस कसा चालला. गाईस, आम्ही रूमच्या आत आलेलो आहे, पण तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. थांबा, या दोघी जणी बघा, या दोघी जणी बघा. आराम आहे ना? मस्त आहे ना? हा, मस्त आहे ना? एक नंबर वाटतंय ना? करा करा, आराम करा, आराम करा. घराच्या बाहेर बॅगा आणि आतमध्ये बसून आराम करतायत. ही बघा, आणि इथे व्हिडिओ चालू करते. इथं सांगत पण नाही बॅगा बाहेर आहेत. हे बघा, मला बोललेला की तू आणणार आहे सगळ्या बॅगा. मी अरे पण मी तुला बोललेलो ना मी आणणार आहे. त्यांना कोणी सांगितलेलं? त्या मस्त आपण कुठं बोललो की आपल्याला बोललंच नाही. कोणाला काय माहिती? कोणाला? बॅग कुठे आहे ग? आतमध्ये असेल. मग बाहेर ते आपल्या बॅगांसारखे दिसणारे पेटारे कुठले आहेत? तिकडे बाहेर पडल्या आहेत सगळ्या बॅगा. इकडे मस्तपैकी हे असं लांब लचक करून बसली आहे झोपत. हां, मी विचार करतो, मी आंघोळ नाही केली अजून. मी आंघोळ नाही केली कारण ह्यांना इथपर्यंत राहायचं होतं. म्हटलं वास कुठून येतोय? भाऊ तुझ्या, मी आंघोळ नाही केली. माझी आई पण इकडेच आहे, तिला विचार कुठे. विचार. तर गाईज तुम्हाला मी रूम टूर देतो. थांबा, कारण खूपच अमेझिंग घर आहे. भेट पहिल्यापासून बाहेरून देणार. अपूर्वा तिचा होम टूर शूट करते म्हणून मी जरा बाहेर आलो. तिचा होम टूर शूट करून गेल्यानंतर मी तुम्हाला माझा होम टूर देऊ, म्हणजे आपल्या चॅनलवर पण येईल. आईला बाई झाडीतून आवाज बिवाज येतोय, तर तुम्हाला मी बाहेरून तोपर्यंत दाखवतो बाहेरून प्रॉपर्टी कशी दिसते, कारण खूप अमेझिंग आहे. बघा, हे घर आहे. ही आमची गाडी इथे लावली आहे. गाडीबद्दल पण मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेन. गाडीचा गेट, हे अख्खं घर, ही ताई आत्ता आमच्या घरात होती साफ करायला. ओम लिहिलेलं आहे. खूपच सुंदर घर आहे, खूपच सुंदर. हे एंट्री आहे इकडे. आणि पुढे मला माहीत नाही, आम्ही अजून एक्सप्लोअर नाही केलं. तिथे लेक दिसतोय, कुठला तरी लेक का काय माहीत नाही, बघायला पाहिजे. तर हे आहे घराची एंट्री. इथून आपण डायरेक्ट आत जाऊया. थन तर थन थन थन. मित्रांनो, तुम्हाला होम टूरसाठी मी एक मॉडेल पण आणलेली आहे, कारण घर जेवढं ॲस्थेटिक आहे तेवढे मॉडेल पण ॲस्थेटिक असली पाहिजे, म्हणजे घर छान दिसेल. मी यशला देते बिकॉज तो मस्त रूम टूर करतो, पण आज मी करते बिकॉज आय एम सो प्राऊड की मी शोधून हे असं Airbnb बुक केलंय जे एस्थेटिक पण आहे. आणि म्हणजे इकडचे जे जवळजवळ असे हे आहेत ना, लाईक पद्मनाभस्वामी टेम्पल किंवा अजून बाकी गोष्टी. आणि इथे बाजूला लेक पण आहे. हो, मी दाखवला. फुल अशी कोकणाची आठवण येते आणि छोटी छोटी डिटेलिंग आहे. तर या तू है ना सिटिंग एरिया दाखवला? येस. नाही, मी इथपर्यंत दाखवलं. मस्त अशी सिटिंग एरिया आहे. दोन्ही बाजूला असे छोटे छोटे लॅम्प्स आहेत, जे रात्री याची वाईब मस्तच येणार आहे. आणि आता तो मुवमेंट कडी तर बघा बाय, त्रिशूळ आणि फुल असं वाईब आहे विंटेज वाला. तर आता चला. भूत आली ठक ठक केलं म्हणून आली ती. येस, एंट्री. या तर आल्या तुम्हाला इतका मोठा असा हे मिळणार आहे, झोपाळा वुडनचा, जिकडे रात्रभर आपण असं. हे भाई, हे उई मुई आवाज येईल. 3 मुली घरात आहेत, आम्ही 3 रात्री असे बसलो तर तुम्ही मम्मीला मारणार. हे मी धदन नाचण्याचं करतोय भाई, मी असं करतोय धदन धदन धदन. विंटेज सिटिंग एरिया, जिकडे असे छोटे खाट आहे. मग त्याच्यानंतर इकडे ना फुल वाईब आहे, लाईक अशी कळस ठेवलंय. मग गणपती, कृष्ण, राधा आणि असे सगळ्यांच्या मूर्त्या वगैरे आहेत. एकदम वुडन हे आहे मस्त. आणि हे बघ ना, धबधबा बघ ना. हे काय माहितीये का, शंकर पार्वती. तू बघितलं नसशील,
काय पण मी एक गोष्ट बघितली. काय पाल हो. आणि मी त्यांना दाखवण्यासाठी परत पुढे आलो की पाल दाखवतो. तू जेव्हा इकडे आलीस ना, हे बघ ना हे किती छान आहे, तेव्हा इकडून झपकन एक पाल गेली. आता ठीक आहे कंटिन्यू. ते दाखव ना टेबल, ती टेबल दाखव ना त्यांना. शंकर पार्वती कैलाश. हो हा कैलाश यार, आहे. हे बघा गणपती, कार्तिक, शंकर, पार्वती, खूप सुंदर. आणि हे बघ, हत्ती बघ. हत्ती. हा बघा. मी हा. अशी येणार आहे. हा त्याच्यानंतर त्या साईडचं. हा, इकडे कोझी सिटिंग एरिया आहे, जिकडे मी आणि मम्मी आता बसलेलो. रिक्लायनर्स आहेत मस्त. आणि हा एक असं मला असं वाटतं इथे लायब्ररी टाईप असे बुक्स अरे वगैरे हा, ठेवलेत हे बघा, वाचायला. हे आहेत ज्यांचं हे घर आहे आणि एक सिनेमॅटोग्राफर आहेत आणि अजून ते खूप काय काय करतात. तर मग त्यांचं हे त्यांनी एस्थेटिक. हे उघड, हे बघू काय आहे जरा. हे भाई, हे इधर दिया है ना ऐसा. ओ म्हणजे नको. भाई साहब, हो, हे काय आहे? काय माहित. काय माहिती, जे पण आहे ते काम करायला छान आहे. नाही, मला असं वाटतं ते पियानो साठी टेबल आहे काय. हे नाही रे, नाही रे. इथे पैसे पण ठेवले जर हवे असतील. नंतर मेन आहे हे 4 खांब आणि ही सिटिंग. आणि इथे पाऊस पडणं, जर आम्ही लकी असू तर आज पाऊस पडेल किंवा नाही ना, इकडे नाही ना पाऊस. पाऊस नाही. सिंगापूर थोडी आहे भाई, कधी पण पाऊस पडतो. रॅन्डम. ड्रायव्हर बोलला की कधी आज ऊन असेल तर उद्या पाऊस पडेल. हो प्लीज, मग इथे पाऊस पडू दे आणि मग प्लीज. आम्ही इकडे मस्त असं छन बसू. छन 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 छन. हा, आणि म्हणजे इतकं क्लीन आहे ना सगळं. असं इथे बसायला आहे, इथे बसून आपण मस्त फॅमिली सोबत गप्पा मारू शकतो. इथे त्यांनी वेली लावल्यात, म्हणजे हे जेव्हा उगतील ना, हे पूर्ण वेल होणार आहे. वेल आणि तुम्हाला खालून वरचं दाखवतो, एक मिनिट. इथे ना असं ओपन आहे फुल, म्हणजे पाऊस जेव्हा पडेल ना तेव्हा ह्याच्यातून डायरेक्ट पाणी खाली. आणि सगळे वॉल्स असे एस्थेटिक आहेत. हा, एस्थेटिक तर आहेत भाई, बघ ना. खूप अमेझिंग आहे. हा, चला आमचा पुढचं. room आहे. आणि थांब, रूमच्या आधी हे करून घेऊया. सो इथे क्विकली ते बेसिन आहे, म्हणजे जेवल्यानंतर इथे कॉमन बेसिन. कॉमन बेसिन, हात बीत आणि धुवायला. इथे टीव्ही एरिया आहे, इथे डायनिंग एरिया आहे. इथून बघ ना किती छान दिसतं. वाव यार, हे घर खूपच सुंदर बाई, मनापासून बनवलं या हो. माणसाने. आणि इथे सगळे कटलरीज ठेवायला त्यांनी भिंतीमध्ये बनवलेलं आहे. वाव यार, आणि हा हे मी छोटूसा- बघितलंच नाही मगाशी. हा छोटूसा किचन, जिकडे मे बी आम्ही ब्रेड बटर सँडविच मे बी आम्ही बनवू, पण अपूर्वा तर नाही बनवणार आहे मॅगी, एवढं नक्की आहे. सॉरी. वीर आहे, हे लॉक केलेलं. इथे इंडियन वॉशरूम आहे. ही वीर बघा, ही पण असते. पण त्याची चावी आहे लॉकची, हे बघा. आणि हेच पाणी वर जातं. ह्यांनी आता मोटरची चालू केली, ती ह्याच पाण्यासाठी आहे. हे स्वीट वॉटर आहे, दिस इज ड्रिंकिंग वॉटर. हे लोक ही अजून विरा. आणि हे दगड आहे भाई, खूप अमेझिंग केलंय बा. त्यानंतर इथे अनदर किचन छोटा, बट आय थिंक दिस इज मोर ऑफ फक्त अवन आणि स्टोरेज आहे, बाकी काही असं जास्त नाही आहे. तिथे गॅस वगैरे आहे. आणि रूम्स बेसिक आहेत, बट कसं आहे ना, ते कॉम्पन्सेट होत आहे हॉलने. बेसिक आहेत पण क्लीन आणि यूज आहेत, म्हणजे लाईक स्पेशियस आहेत. इथे बघूया काय. ओ, मोठा आहे वॉशरूम, मोठा आहे. वॉशरूम मोठा आहे, ह्याच्यावर मोठा तिकडचा आहे. मला दुसरी तर रूम. हे होतं, आता आम्ही पटकन झोमॅटोवरती हे जेवण दुसरी रूम सेमच आहे. सेमच आहे तशी, पण इकडे ही दुसरी रूम ती आहे. ऍक्च्युली ब्रो, जर इथे आम्ही व्हिडिओ काढायला आलो, हे जर आपलं घर असं असतं भाई, काय एस्थेटिक दिसते तुला. आता माहिती तुला दिसत नाही, पण एकदा अपूर्व बघ मागून कसं दिसते. तर गाईस, आता आम्ही ना झोमॅटोवरून सगळं ऑर्डर करू जेवण आणि मस्त जेवायला बसू. येस, इकडेच जेवायला बसू कुठेतरी भाई, मजा येईल. इकडे जरी बसत तरी मजा आहे, कारण इकडे हे वालं. हा मेन सेलिंग पॉईंट मला वाटतं या घराचा हे, की हे त्यांनी 4 खांब जे मस्त मजबूत आणि असं तो नाही की फोटोग्राफर आहे ना, मग त्याच्यात विजन चांगलं आहे. तर बघूया. भेटूया लवकरच. बाय बाय. भाई, शिवानी बोलत होती सेम रूम आहे. खरं तर सेम आहे रूम, पण ह्याची वाईब अशी लाईट लागल्यानंतर काय सुंदर येते भाई, फुल क्लास वाटते. आणि आम्ही ही रूम घेतली, याला आम्ही आमचे कपडे लटकवू शकू. आणि इकडे हा जरा मोठा ड्रेसिंग एरिया आहे, खूप अमेझिंग दिसते. वाव, आय लव्ह इट गाईस. मला हा खूप जास्त आवडलेला आहे रूम, खूप अमेझिंग आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर हा रूम तुम्ही एकदा बघून घ्या, कारण गावचं रूम आपण असं करून घ्या. प्लीज पप्पा. मम्मीला पण आवडले. थांबा, तुमच्या बायकोला दाखवतो. तुमच्या बायकोला पण आवडलेलं आहे. एक मिनटं, तुम्हाला आवडलं नाही? जर आपके पतिदेव ने आपका घर ऐसा किया तो अच्छा लगेगा. भाई अपूर्वडे काका काय बोलते, पप्पा प्लीज आमचं जेवण आलं. खोल ना आणि माझ्या नकांमध्ये मला, मी 15 मिनिटं झाले खोलायचा प्रयत्न करते, कोणी येतच नाही मदतीला. बाबा टाईट केलं. एक सेकंड. टाईट केलं. त्या पिशवीला का इट इज अन आर्ट. जस्ट शाळा, मला वाटलं बोलते पिशीला जंतू.
ते मी बोलणारच होती बट तू आता तेवढं पप्पी देतोयस की ऐसा कोई मिला नहीं, ऐसा कोई. बाजूला गाणं एवढं गाणं चांगलं नको गाऊ, कॉपीराईट लागेल. माय गॉड, थँक्यू यार. बघितलं शेवटी. अरे तुझा फेस डिटेक्ट केला ह्यानी, शाणे. तेच बोललो. हा आता तिथे बघा ना सगळीकडे काहीतरी ना टोमॅटो फ्राय मिळत होतं, सो टोमॅटो फ्राय ऑर्डर केले, बघू काय आहे. आणि 90 रुपयाचं आहे हा टोमॅटो फ्राय. 90 रुपयाचा हा त्यांनी ग्रेव्ही टोमॅटो फ्राय मे येडा बनाया तुमको, येडा बनाय. आम्ही हिला बोललो, मम्मी आणि मी हिल्टन मध्ये टोमॅटो फ्राय बघितलं हो ना. टमाटे त्यांनी याच्यावर शिजवून फक्त ठेवून दिले. हे बघ माझ्यासोबत राहशील ना तर दिसत राहशील. बघ हे बघ, हे बघ, ही कशी माझ्यासोबत राहून दिसते. तसंच असतं. तर मित्रांनो आता जेवण आलेलं आहे, जेवण एकदा खाऊन घेतो आणि मग तुम्हाला सांगतो कसं आहे. बघा तुम्हाला दाखवतो. फ्राय हे उघड जरा. हे लोक जरा आता सगळ्या सध्या सेटल करतायत. हे सगळं सेटल झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. भाई इथे नुसतं चालायला पण एवढं बरं वाटतं ना. फक्त इथे हॉलमध्ये एक सेंट्रल AC पाहिजे बस. आणि सेंट्रल AC लावताना ना इकडे हे असं बंद होणार असा फ्लॅप पाहिजे. तेव्हा एवढं अमेझिंग वाटेल ना हे घर. खूप अमेझिंग घर आहे हे. म्हणजे भाई हे बघा इथे ठेवला फोन, इथे ठेवून आपण ही अशी व्हिडिओ बनवू शकतो. या बाबा मास, बाबा मास, बाबा मास, बाबा मास. कारण तो माझ्याकडे बघतोय ना. मग मास काय भारी वाटतं. किती लांबपर्यंत करतो बाबा. टेस्ट आहे गाईस की किती लांबपर्यंत हा डिटेक्ट. आणि वाटा पाहिजे तो अजून डिटेक्ट करतोय. शिवानी कळतं तुला. आपण ह्यांना बाहेरून घर नाही दाखवले. मी सगळं दाखवलंय तरी दाखव. चल तू आता आलीस तर. बापरे काय दिसतंय यार. ए माझा आउटफिट दाखव ना. तुझ्या आउटफिट मधला एक गोष्ट जी मला सगळ्यात जास्त आवडली ती दाखवतो. हे बघा हे आउटफिट तर हिचं खूप सुंदर दिसतेच आहे. केरलाची वाईब फुल येते. पण कानात बघा भाई काय मस्त वाटतंय शिवानी. खूप अमेझिंग. इयर कप्स वाल्या ह्याच्यात आहे, सीझन मध्ये आहे. ओके. असे वेगळे वेगळे इयर कप्स घेऊन ठेवले, ते सगळे आउटफिट. वा. आणि ही आमची गाडी. माझ्यासाठी गाडी खूप इम्पॉर्टंट आहे आणि गाडी एवढी चांगली मिळाली ना. ह्या गाडीचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला आता शिवानीला सांगतो द्यायला. ती बाजूला बसून देईल तुम्हाला डिटेल्स. EVM व्हील्स म्हणून बुक केली आहे. तर ही आम्हाला 8 डेजसाठी ना सॉरी 7 7 डेजसाठी days. मिळाली. मग आम्ही जिकडे राहत होतो हिल्टन हॉटेल तिकडे आम्ही पिकअप केली ही गाडी, म्हणजे तो स्वतः आलेला माणूस द्यायला, आणि एअरपोर्टला जेव्हा जाणार तिकडे ड्रॉप करणार. म्हणजे फुल केरला ट्रिप एंड होईपर्यंत ही गाडी आमच्यासोबत असणार आहे. आणि या गाडीचा खर्च 7 दिवसाचा आमचा झाला. सो तिथे खूप गाड्या होत्या, पण आम्ही थोडी म्हणजे बेटर व्हर्जन घेतली बिकॉज ह्याला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स हवा होता. मला आवडतो. आम्ही तिकडे स्विफ्ट वगैरे पण होते, ऑल्टो पासून गाड्या होत्या इथे. मग ही गाडी आम्हाला मिळाली आहे समथिंग 11,000 7 डेजसाठी. पण त्याच्यावरती 4,000 आमचे डिपॉझिट घेतात. पण ते 6,000 डिपॉझिट सिक्युरिटी डिपॉझिट आहे आणि 1,000 फास्टॅगचं डिपॉझिट आहे. आणि ह्या प्राइस मध्ये जे 11,000 गाडीची प्राइस आहे त्या प्राइस मध्ये 778 किलोमीटर्स तुम्ही चालवू शकता ही गाडी. 778च्या पुढे एव्हरी किलोमीटर 12 रुपये. आणि ते जे 6,000 आहे ते ऑफकोर्स रिफंडेबल आहेत. सो 11,000 टोटल म्हणजे ही आम्हाला गाडी पडली आहे. बट आय थिंक विच इज ओके 7 दिवसासाठी 4 लोकांसाठी कन्व्हिनियन्स आहे. तर येस आता आम्ही निघतो. कुठे चाललोय आम्ही सांगते तुम्हाला. म्हणूनच मी साईडला थांबलो कारण मला नाही माहिती कुठे चाललोय. बेस्ट प्लॅन फॉर टुडे 4:30 to 5:15 नापियर म्युझियम, नॅचरल हिस्ट्री म्युझियम, इथे आम्ही चाललो आहोत. ओके. ही बघा इकडून तिकडे जायला दार उघडायला तर उघडता येत नाही म्हणून मला बोलली नको काढू गाडी, मी मॅनेज करते, आणि मग तिकडून निघाली आहे. नाईस. हे इकडे जवळ लागली जरा गाडी म्हणून. तर आता आम्ही कुठल्या तरी पॅलेसला आलो. त्याचं नाव खूप अवघड आहे, तो मी वाचून सांगू कारण मला नाव चुकीचं बोलायचं नाही आहे. नाही का कुन्नू पॅलेस म्हणून आहे. इकडे आतमध्ये पार्किंग नव्हती तर मग गाडी आम्ही इथे बाहेर लावली आहे कारण बाकीच्यांनी पण लावलेली आहे. थांब जरा नंबर बघूया 4954. आणि लॉक कोण करणार? लॉकच नाही केली गाडी. वाव. आजकाल चावीनी लॉक करणाऱ्या गाड्या नाही म्हणजे बघायला मिळत ना कारण सगळ्या गाड्यांमध्ये रिमोट आहे. तर मग हे विसरू शकतो काहीतरी. काय करते तू? आणि ही मागे झोपलेली ना. मग डोक्यावर काय तू कुठल्या गाडीच्या छपावर बसून आलीस काय? डोक्यावर काय पडलं तुझ्या? साईडली पॅलेस आम्ही कव्हर नाही करू शकलो आणि अपूर्वा कुठल्या तरी भलत्याच गाडीत जात होती बसायला की मी बसते यश तू पुढे जाऊन येत असशील तर, आणि दुसऱ्या गाडीमध्ये बसत होती. तर आता पॅलेस नाही कारण तिकडे कुठला तरी कल्चरल इव्हेंट चालू आहे, लिटरेचर असं काहीतरी बोलला तो. पोपट झाल्याशिवाय आमची टूर कशी चालू होऊ शकते. तर आता आम्ही आलो इथे. तर आम्ही म्युझियमला वगैरे जाणार होतो पण काय झालं की म्युझियम वगैरे इथे
4:45लाच बंद होतं. तर आम्ही विचार केला ठीक आहे मग पॅलेस बघू. पण नेमका इथे काहीतरी इव्हेंट चालू आहे आणि इव्हेंटची म्हणजे 400 काहीतरी 425 का काहीतरी तिकीट आहे. आणि आम्ही गेलो पण असतो, पण तिकडे इतका डीजे होता आणि तिकडे इव्हेंटमध्ये ते काय बोलणार ते आम्हाला कळणार नाही. बेटर आहे की आम्ही हे मग उद्या कव्हर करू. आणि आता माझं बीचवरती टाइम कारण युजल पॅलेसची फी नाहीये, ते झिरो फ्री आहे आहे. फी. आज फक्त इव्हेंट आहे म्हणून ती 400-450 काहीतरी फी होती. मग विचार केला तर बीचवरतीच जातो. गाडीमध्ये तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही, पण कच्ची मारुती 800 भरली. ह्याच्यात सगळे लोक कुठे ते भरतनाट्यम का कुठले तरी, तुला कळत असेल ना कुठले आहेत? हो भरतनाट्यम. भाई कसले भरलेत, मागे 4 भरतनाट्यमच्या पोरीत आणि मारुती 800 आहे भाई. एक नंबर वाटतं. कॅमेरा टर्न झालाच नाही, जाऊ दे. 1 2 3 4 5 6 लोक आहेत. हा, 6 चुडे दिसतायत. ड्रायव्हर वेगळा 6 हे दिसतात आणि मारुती 800 आहे. एक नंबर. खूप मस्त वाटतं. मला बंद कधी केलं. शिवानी आणि डीजेचा संबंध थोडा कमी आहे म्हणून तिला हे ते घ्या हे घ्या. आता त्याला झूम कसं करायचं? अमेझिंग अमेझिंग. हा हे बघा, ह्याच्यात बघा केवढे चुडा, काउंट द चुडास. काउंट द जुडास. जुडास चुडा म्हणजे आणि ते असं ना की ते एक इमेज येते इंस्टाग्राम वर की हाऊ मेनी डिड यू सी, तसं वाले ह्याच्यात How करूया. many हाऊ मेनी शिप्स नाही रे, ते एका ह्याच्यात असतं ना इमेज मध्ये, तसं करूया आपण. बीचवर जायला मी खूप एक्साइटेड आहे कारण की आता सनसेट होणार आहे. असं वाटतं गोव्याला आलोय आणि कोकणामध्ये आलोय, पण मग सगळे लोक लुंगीमध्ये बघितल्यानंतर कळतंय की केरला आहे. ही लाट बघा केवढी मोठी येईल बघा. भाई शपथ भाई, डेंजर लाट आहे यार. सर्फिंग करू शकतो याच्या आतमध्ये, सर्फिंग. हे बघ काय अमेझिंग आहे भाई हे. इथे मोठी लाट इनकमिंग. सुंदर आहे यार हे पण. खूप असं शांत बीच आहे, म्हणजे शांत म्हणजे लोक आहेत पण एवढी मुंबईच्या बीचेसवर नाही आहेत रे. लोक आहेत, सॉरी, इकडे आहेत भरपूर लोक आहेत. लोक भरपूर आहेत आणि लाटा अमेझिंग आहे तिथे. बाकी असं काय फूड कार्ट वगैरे इकडे तरी बीचवर नाही आहे मुंबई. ओ हो, तसे इथे फूड कार्ट्स नाहीत पण लोक भरपूर आहेत. आणि बाहेर भाई तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, इकडे ना इथे जमिनीवरच मासे सुकलेले पडले आहेत. म्हणजे एकदम खारे मासे, आतून खोकळे, त्याची स्किन राहिली आहे फक्त, तसे मासे पण आहेत. तुम्हाला जाताना दाखवतो मी. ह्याला फोटो चांगला काढायचा म्हणून मम्मीला मॉडेल केलंय आणि ही तर काय दुःखी आत्मा सारखी बीच वरती चालली आहे. अपूर्वा बाद में हे कुठे गेले ते मासे? हा बघा, हा बघा, हे बघा, हे बघा, फुल ड्राईड. हे बघा, हा हे बघा, फुल मासे ड्राईड आहे ते एकदम. इकडे पण पडलं आहे. कसे काय येतात काय माहिती. हा बघा, दफन झालेत, लाटांबरोबर आलेत बोलते मम्मी. थोडं अवघड वर जाणं. आईच्या गावात माझी पॅन्ट गेली बाई. गुड. मम्मीने चांगला एक शब्द, चांगला स्टेटमेंट तोंडातून काढले की गाडीत बसण्याच्या आधी प्लीज झटका. तो जेव्हा मला गाडी देतो तेव्हा मला तेच बोलत होतं की प्लीज ट्रीट दिस कार ॲज युअर्स ओनली सर, प्लीज. बुडबुडे फोडला रे शाण्याने फोडला. नाही ते उद्योग करत असतात, नाही ते उद्योग. चपलेचा फोटो काढायचा एस्थेटिक यांना. माझी चप्पल बघा ॲक्च्युली एस्थेटिक दिसते, यांची बघा धुळलेली. हिने आत्ता झटकली आहे शाणीनी. कसं वाटलं तुला या बीचला येऊन? रिलॅक्स होतं ना. आवडत आता काय घरी मम्मी, आता मम्मी काय बोलतोय, घरी शिवानीला धुवायला लावायला लागणार. आता काय ऑप्शनच नाही माझ्याकडे दुसरा. काय चला गाईज, आता एखादा कॅफे शोधतो, कॅफेमध्ये जाऊन खातो. कुठला शोधलाय तू कॅफे? ओल्ड कॉफी हाऊस. हां चल, कॉफी पितो. एक मी कॉफी पिण्याची तलब लागली मला. खूप टायमापासून कॉफी प्यायची इच्छा आहे मला. कॉफी पिऊया मस्त. जाम स्लो आहे त्या रे लोक. कशाला मी स्लो लोकांसोबत येतो ना मला कळत नाही. जर तुम्ही कोणी असे असाल माझ्यासारखे फास्ट तर प्लीज माझ्यासोबत याल ना पिकनिकला. आम्ही कुठल्या ट्रिपला आलोय आणि गुगल आम्हाला वेळात नाही काढणार. एवढा डेंजर. आम्हाला ब्रिज दाखवला आणि समोर ब्रिजच नाही. आणि समोर ब्रिजच नाही. व्हॉट इफ आता तो ब्रिज अर्धा बनलेला असता आणि आम्ही अर्धा जाऊन डायरेक्ट पाण्यात गेलो असतो. आय एम अंडर द वॉटर. आणि मम्मी मागून बोलते आपण येताना एवढं हलत नव्हतं, येताना एवढं पाणी नव्हतं. आणि इथे ना स्ट्रीट लाईट्सच नाही आहेत भाई. इथे 8:30 वाजता लोक झोपतायत. डेंजर. बाहेर बघा पूर्ण काळो, काहीच नाही, स्ट्रीट लाईट नाही. नाही इकडे आहेत बाई, इकडे थोड्या तरी आहेत. थोडा तरी आहे. मगाशी आम्ही जिथून जात होतो तिथे काहीच नव्हतं. शपथ भाई डेंजर आहे. आमच्या सोबत प्रत्येक ट्रिपला जेव्हा 4 जण और मोर एवढी जण असतात तेव्हा गाडी कुठे ना कुठे गुगल मॅप असताना नाही होत. हा ते पण. आणि त्या अपूर्वाला मध्येच कुत्रे दिसतात. हा भाई काय रॅन्डम बोलते नाही एकदम. खरं, आई शपथ सांगते होता कुत्रा आणि मी असं बघितलं तो गेला. मला वाटलं तू त्याच्यावरती घालणार. नाही आम्हाला तर नाही दिसलं. कुत्राच आम्ही नाही तर दिसला चालवतोय, बाई. आम्हाला दिसलाच नाही. हिला काय दिसलं काय माहिती. ससे दिसतात कोकणात तसे इकडे हा, कुत्रे कुत्रे दिसतात दिसतात. वाटतं. नाही अपूर्वा
तुझ्या डोळ्यांचं काहीतरी झालंय वाटतं तू चष्मा नाही घातलाय का? घातलाय भाई डेंजर पण आणि अजून पण आम्हाला माहित नाही हे पण जिथे चाललोय आता ते मॅप वर बरोबर आहे की नाही काय बरोबर कारण आहे मगाशी तर दगा दिला भाई बेकार डेंजर हे आमच्या अशा- नशिबात हे असे आहेत. झाडं बिडं आणि 1 मिनिट हे बघा आता हे बघ हे बघा काय डेंजर आहे एक स्ट्रीट लाईट नाही आणि हे रस्ते आठवत नाहीयेत अजिबात होते असे. आठवत नाहीये कारण की काळोख झालं तर कळतच नाही की अशा आणि आता हे फक्त किती आला 9:30 आला लाईट आला वाजले लाईट आला लाईट आला 9:30 वाजलेत काय डेंजर परिस्थिती आहे बाई 9:30 वाजता ही परिस्थिती आहे आणि आपण मुंबईचे लोक आपण काय विचार करतो हा चला चालू 9 असतं, मॉल मध्ये काय? टाइमपास करूया मग निघूया आपण एवढं लक्षात नाही ठेवत की अरे इकडे सगळं लवकर बंद होतं इकडे चौकात लाईट लावून ठेवतात चौकात कोणाला पाहिजे रस्त्यावर लावा ना लाईट हा, रस्ता तर काहीच- समजला पाहिजे काहीच नाही आता आमचं घराच्या बाहेर तरी लाईट असू दे नाही तर आतमध्ये गेलं झोपाळ्यावर कोणतरी दिसलं तर अपूर्वा या कुत्रा ए, बाय कुत्रा बघू हे बाय काय बाई हे काय आहे यार सीन यांचा हे घर एवढे मोठे मोठे बंगले बांधले एक एक लाईट प्रत्येक बंगलेवाल्यांनी बाहेर लावली पाहिजे यार हा ना रस्त्यावरती एकही लाईट नाही आहे आतमध्ये सगळ्या लाईट आहे आणि सगळे झोपले पण आहेत बंगले एवढे मोठे मोठे हे मी दिसत नाही मी बोलून काय फायदा चलो बाय आम्ही घरी पोहोचल्यावरती तुमच्याशी बोलतो हा तर गाईज असा होता आजचा दिवस केरला डे शेवटी पोहोचलो आम्ही व्यवस्थित घरी आणि आता आम्ही झोपतो उद्याचं प्लॅनिंग करायचं आहे आणि उद्या आम्ही नक्कीच कुठेतरी फिरायला जाऊ तुम्ही पण बघत राहा कुठे तुम्ही पण आमच्यासोबत फिरायला येणार कारण केरलाला आणि दॅट वॉज ऑल थँक्यू फॉर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्हाला माहिती तुम्हाला काय करायचं तुम्हाला कमेंट करून सांगायचं की तुम्हाला व्हिडिओ आवडली की नाही कारण आम्हाला तुमचे कमेंट वाचायला भरपूर आवडतं आणि लाईक केलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ शेअर करा कोणाला तरी जो केरळला जाण्याचा विचार करतोय आणि हे एअरबीएनबीची लिंक पण त्याला द्या कारण खूप अमेझिंग खूप छान आहे खरंच मी रेकमेंड करेल जर तुम्ही तिरुवनंतपुरमला येत आहेत तर मग इथे याच कारण की खूप छान आहे खूप सुंदर आपल्याला कितीला पडला बाय द वे मला काहीच आयडिया नाही आम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो कितीला पडलाय कारण की खूप आधी बुक केलं होतं आम्ही कारण की सिंगापूरच्या आधी आमचं केरलाचं डिसाईड झालं होतं म्हणून आम्ही आधीच सगळं बुकिंग करून ठेवलं की लास्ट मोमेंटला हे नको महाग नको व्हायला काय अपूर्वानी प्लॅन केला आयटनरी जिला रात्रीच्या इकडे कुत्रे दिसतात रॅन्डम तर गाईज थँक्यू फॉर वॉचिंग जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करायला विसरू नका शेअर पण करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर लवकर सबस्क्राईब करा बाय